तलवारीचं मुंबईत प्रदर्शन सुरू आहे आणि ते पाहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिथे दाखल झालेले आहेत। राजे रघुजी भोसले यांची तलवार लंडनमधून आज मुंबईत दाखल झालेली आहे आणि ती पाहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईतल्या संग्रहालयात पोहोचलेले आहेत। ही दृश्य आपण पाहू शकतो। गेल्या काही दिवसांपूर्वीच आशिष शेलार यांनी लंडनमध्ये जाऊन ही तलवार आपल्या ताब्यात घेतली आणि आज ही तलवार राजे रघुजी भोसले यांची तलवार मुंबईत दाखल झाली आहे आणि तीच तलवार पाहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईतल्या संग्रहालयात पोहोचलेले आहेत। प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। सध्याची काय तिथली परिस्थिती आहे? फडणवीस त्यांच्यासोबतच आशिष शेलार उपस्थित आहेत। ही तलवार आणण्याची प्रोसिजर आणि नक्की काय काय घडले या सगळ्या प्रवासात? नक्कीच जर पाहायला गेलं तर सेना सहिष्णू सुभाश्री राजे रघुजी भोसले यांच्या ऐतिहासिक तलवारीचं एकंदरीत जे प्रदर्शन आहे ते आता रवींद्र नाट्य मंदिर या संपूर्ण सभागृहात पार पडत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि हे पाहण्यासाठी मुंबईतून मुंबईकर जे इतिहासप्रेमी लोक आहेत ते या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। आणि हे तलवारीचं जे स्वागत आहे ते या नाट्यगृहात होत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। ढोल ताशांच्या गजरात यावरती पुष्पवृष्टी होते आणि मुख्यमंत्री किंवा आशिष शेलार त्या प्रमुख यांच्या उपस्थितीमध्ये संपूर्ण जी तलवार आहे ती घेऊन येत असलेली आपल्याला पाहायला मिळते। पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीत हा संपूर्ण जो कार्यक्रम आहे तो पार पडतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रमुख असणार आहेत। जे नागपूरचे जे भोसले घराण्याचे संस्थापक रघुजीराव भोसले यांची ही ऐतिहासिक ही तलवार जी आहे ती आणण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळत होती। मागच्याच आठवड्यात आशिष शेलार यांनी हे संपूर्ण जे प्रकरण होतं ते सांगितलेलं होतं आणि ती महाराष्ट्रात कसं येईल मुंबईत कसं येईल ही याची संपूर्ण जी माहिती होती ती दिलेली आपल्याला पाहायला मिळत होती। आज दुपारी मुंबई विमानतळावरती या तलवारी घेऊन या तलवारीचं आगमन झालेलं आपल्याला पाहायला मिळत होतं आणि ती तलवार आता लोकांना सुद्धा पाहण्यासाठी किंवा त्याचं प्रदर्शन करण्यासाठी आता रवींद्र नाट्य मंदिर या ठिकाणी आणण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते। मुख्यमंत्री आणि आशिष शेलार या प्रमुख उपस्थित हा संपूर्ण जो कार्यक्रम आहे तो आता थोड्याच वेळात सुरू होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मात्र त्या अगोदर जर पाहिलं तर ढोल ताशांच्या गजरात त्या संपूर्ण तलवारीचं जे स्वागत आहे प्रदर्शना अगोदर जी आतमध्ये एंट्री आहे ती सध्या करण्यात येत असलेली आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच ही जी तलवार आहे नंदकिशोर ती इथेच ठेवली जाणार आहे की ती दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित केली जाणार आहे आणि त्यानंतर आपल्या पर्यटकांसाठी मुंबईकरांसाठी पाहण्यासाठी खुली केली जाणार आहे? नक्कीच याबद्दल अजून पूर्णपणे माहिती जी आहे ती दिलेली नाही। मात्र सध्या जर पाहायला गेलं तर ही तलवार आता या ठिकाणी प्रदर्शनात घेतली जाईल। टप्प्याटप्प्याने महाराष्ट्रातील भागामध्ये ही पाठवली जात असल्याची सुद्धा माहिती जी आहे ती मागच्याच वेळेला आशिष शेलार यांनी दिलेली आपल्याला पाहायला मिळत होती। मराठा साम्राज्यातील एक मौलिक आणि ऐतिहासिक ठेव महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारने ही तलवार एक मध्यस्थामार्फत ही संपूर्ण जी प्रक्रिया ती करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळत होती। जवळपास 47.15 लाखामध्ये लिलावात खरेदी केलेली ही तलवार जी आहे ती पुन्हा एकदा प्रदर्शनात नक्कीच या ऐतिहासिक तलवारीचं मुंबईकरांनी जल्लोषात स्वागत केले। धन्यवाद नंदकिशोर तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।